हाय हॅलो नमस्कार. कसे सगळे मजेत ना? मजेतच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आणि आजचा व्हिडिओ खरं तर असा काही प्रॉपर ब्लॉग नाहीये. आज थोडासा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असणार आहे रिलेटेड टू प्रेग्नन्सी. कारण प्रेग्नन्सीमध्ये अशा भरपूरशा गोष्टी असतात ज्या की म्हणजे प्रत्येकीचा एक्सपिरियन्स वेगळा असतो. पण असं काही गोष्टी मला असं वाटलं की आपण शेअर कराव्यात, जेणेकरून मग माझ्या ज्या काही मैत्रिणी आहेत ज्या की सध्या गरोदरपणात आहेत किंवा मग काही चान्स घेऊ इच्छित आहेत किंवा मग कोणाचे रिलेटिव्स कोणाच्या फ्रेंड्स जर प्रेग्नंट असतील तर त्यांना याचा फायदा होईल. त्यामुळे मग ह्या गोष्टी मी शेअर करते. सो प्रेग्नन्सी रिलेटेड खूप सारे असे गैरसमज आहेत जे की मी आत्तापर्यंतच्या जर्नीमध्ये अनुभवलेत आणि मला असं वाटलं की ते तुमच्यासोबत पण शेअर करावेत, जेणेकरून त्याचा तुम्हाला सुद्धा फायदाच होईल. तर काय होतं बघा, जेव्हा पण तुमच्या प्रेग्नन्सीची न्यूज कळते सगळ्यांना, तुमच्या रिलेटिव्समध्ये फॅमिलीमध्ये वगैरे, तेव्हा प्रत्येकजण हा आपल्या अनुभवावरून किंवा मग काही जुन्या रूढीवरून तुम्हाला ना काही सल्ले देत असतात की हे असं करू नको, ते तसं कर, किंवा असं केल्याने असं होईल किंवा मग तसं केल्याने तसं होईल. सो प्रत्येकाचे ते अनुभव असतात किंवा प्रत्येकजण खूप हॅपी असतो, त्यामुळे मग तुम्हाला काही गोष्टी सांगत असतो. सो त्यातलेच काही गैरसमज जे माझ्या बाबतीत घडलेले आहेत ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. इनकेस ते तुमच्या बाबतीत सुद्धा घडू शकतात. त्यामुळं कोण किती गोष्टी सांगते हे ऐकण्यापेक्षा आपल्याला कोणती बरोबर वाटतेय किंवा मग आपले डॉक्टर आपल्याला काय सजेस्ट करतात यानुसार तुम्ही सुद्धा घेऊ शकता. सो चला जास्त वेळ न घालवता व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात पहिला गैरसमज म्हणजे जेव्हा तुमची प्रेग्नन्सी सगळ्यांना कळते ना, तेव्हा ऑफकोर्स सगळेजण तुम्हाला सांगतात की तू आता 2 जीवांची आहेस, तर तू आता 2 लोकांचं जेवण जेवलं पाहिजेस, तू भरपूर खाल्लं पाहिजेस. पण हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. कारण याने काय होणार आहे, फक्त तुमचं वेट वाढणार आहे. कारण ऑलरेडी तुमचं प्रेग्नन्सीमध्ये वेट गेन होत असतं. त्यापेक्षा तसं करण्यापेक्षा ना तुम्ही प्रॉपर डाएट करू शकता किंवा मग प्रॉपर जे पौष्टिक जेवण आहे ते घेऊ शकता. मग जसं की चपाती, भाजी, सॅलड, दही, दूध वगैरे किंवा फ्रूट्स, ड्राय फ्रूट्स या गोष्टींचा तुमच्या आहारामध्ये समावेश करू शकता, जेणेकरून तुम्हाला भरपूर कॅलरीज तुमच्या शरीरामध्ये जातील आणि तुम्ही तर हेल्दी राहालच, त्याचबरोबर तुमचं बेबी सुद्धा हेल्दी राहील. सो असं अजिबात नाहीये की तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये 2 लोकांचं जेवण जेवायला पाहिजे. तुम्ही एकाच लोकांचं जेवण जेवू शकता किंवा एक स्वतःपुरतं जेवण जेवू शकता, फक्त ते पौष्टिक असावं. दुसरा आणि त्याचबरोबर हा सुद्धा खूप मोठा गैरसमज आहे की काही असे फ्रूट्स आहेत की ते तुम्ही खाऊ नयेत, कारण त्यामुळे हीट खूप वाढते किंवा मग पहिल्या 3 महिन्यामध्ये थोडंसं आपल्याला जपावं लागतं, कारण मग हीट जर वाढली तर ॲबॉर्शनचे चान्सेस असतात. सो कुठले ते फ्रूट्स आहेत वगैरे असं आपल्याला खूप वेळा सांगितलं जातं किंवा मग ड्राय फ्रूट्स खाऊ नको असं सांगितलं जातं, कारण बदाममध्ये किंवा मग अक्रोड वगैरे तुम्ही खाताय तर त्याच्यामध्ये सुद्धा खूप हीट असते असं तुम्हाला सांगितलं जातं. किंवा मग तू आंबा खाऊ नको किंवा तू अननस खाऊ नको, तू पपई खाऊ नको. पपईचं तर आपण खूप पूर्वीपासून बघत आलेलो. सो खरं तर तुम्ही सगळे फ्रूट्स खाऊ शकता, फक्त कच्च्या गोष्टी खायच्या नाहीयेत. तुम्ही जर ड्राय फ्रूट्स पण खाताय तर ते शक्यतो भिजवून खायचे. त्याचबरोबर तुम्ही जर आंबा वगैरे खाताय तर आंबा पिकलेला असावा आणि कुठल्याच गोष्टी अति प्रमाणात खायच्या नाहीयेत. तुम्ही जर आंबे खातायत आणि मला आंबे खूप आवडतात म्हणून जर तुम्ही भरमसाठ आंब्यांचा मारा केला, म्हणजे भरमसाठ आंबे खाल्ले, तुम्ही जर 2-2, 3-3 आंबे खाताय किंवा अख्खा जरी आंबा खाताय तर ते प्रेग्नन्सीमध्ये बरोबर नाहीये. त्याच्याऐवजी तुम्ही मग आंब्याच्या 2-4 फोडी खाऊ शकता किंवा मग ड्रायफ्रूट सुद्धा तुम्ही भिजवून खाऊ शकता, कारण त्याच्यामुळे भरपूर सारं आपल्याला प्रोटीन मिळणार आहे, कॅलरीज मिळणार आहेत. त्याच्यामुळे मग ह्या गोष्टी अवॉइड अजिबात करायच्या नाहीयेत. तुम्ही जेवढं ह्या गोष्टी खाल तेवढंच तुमचं बेबी सुद्धा स्ट्रॉंग होणार आहे. फक्त प्रत्येक गोष्ट ही लिमिटमध्ये खायची, कुठल्याच गोष्टीचं अति प्रमाणामध्ये सेवन नाही करायचंय, जेणेकरून तुम्हाला किंवा तुमच्या बेबीला त्रास होईल. सो तुम्ही नक्कीच या गोष्टी खाऊ शकता, फक्त त्या प्रमाणात खायच्या आहेत आणि वेळेनुसार खायच्यात. कुठल्या वेळेला कुठली गोष्ट खायची हे डॉक्टरांच्या सल्ल्यानं तुम्ही खाऊ शकता. त्यानंतरची गोष्ट म्हणजे भरपूर तूप खायचं. तर भरपूर तूप खाल्ल्याने तुमचं बेबी एकदम छान स्लीप होऊन बाहेर येईल, तर असा भरपूर लोकांचा गैरसमज असतो. तर भरपूर तूप खाल्ल्याने किंवा तेल खाल्ल्याने तुमचं बेबी अजिबात म्हणजे तुमची डिलिव्हरी जी आहे ती अजिबात नॉर्मल होणार नाहीये. त्या उलट काय होईल की ऑलरेडी तुमचं प्रेग्नन्सीमध्ये वजन वाढणार असतं. 10 ते 12 किलो 14 किलो वगैरे नॉर्मली वजन वाढतंच. त्यामुळे मग अजून जास्त तूप खाल्लं किंवा तेल खाल्लं किंवा असे काही तेलकट पदार्थ खाल्ले तर तुमचं वजन अजून जास्त वाढणार आहे. त्याचा त्रास तुम्हाला होणार आहे, तुमच्या बेबीला होणार आहे.
सो हा जो गैरसमज आहे तो खूप मोठा गैरसमज आहे की भरपूर तूप खाल्ल्यानं नॉर्मल डिलिव्हरी होते, तर असं अजिबात होत नाही. सो तुम्ही जेवढ्या होईल तेवढ्या पौष्टिक गोष्टी खा, तेल तूप खा, पण ते एक प्रमाणात असावं. तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये थोडंसं तूप खाताय, संध्याकाळच्या जेवणामध्ये थोडंसं तूप खाताय, तर ते तुमच्या हेल्थसाठी चांगलं राहणार आहे. अदरवाईज काय होणार आहे, जास्त जर तूप खाल्लं तर त्याच्यामुळे तुमचे फॅट्स वाढणार आहेत फक्त, आणि त्यामुळे तुमचं ऑफकोर्स वजन वाढणार आहे. सो या गोष्टी नक्की टाळा. तूप हे प्रमाणातच खा, किंवा कुठलीही गोष्ट प्रमाणातच खा एवढं सांगेल. सो हा सुद्धा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. त्यानंतरचा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही खूप सिरियलमध्ये ऐकलं असेल, बघितलं असेल, किंवा मूवीजमध्ये बघितलं असेल, किंवा तुम्हाला ओरली सुद्धा खूप लोकांनी सांगितलं असेल की केसर खाल्ल्याने तुमचं बेबी छान गोरोगोरो होणार आहे, किंवा गुटगुटीत होणार आहे, किंवा शार्प माइंडचं होणार आहे. सो असं अजिबात नाही आहे. ज्यांचे कोणाचे बेबी केसर खाल्ल्यामुळे गोरे झाले असतील तर ते खूप छान झाले असं मी म्हणेल. कारण ॲक्च्युली काय होत असतं, तुमचं बेबी किंवा मग त्याचा कलर, किंवा मग त्याची जी काही बॉडीचं स्ट्रक्चर आहे, किंवा मग जी काही त्याचा तो कसा दिसतो, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या जीन्सवरती डिपेंड असतात. सो तुम्ही कसे दिसताय, किंवा तुमचा बेबीचे फादर कसे दिसताय, किंवा मग बेबीचे आजी आजोबा कसे दिसताय, यावरती 90% to 99% बेबी हे डिपेंड असतं. सो केसर खाल्ल्यामुळे किंवा अजून कुठल्या गोष्टी खाल्ल्यामुळे तुमचं बेबी अजिबात गोरं होणार नाहीये, गुटगुटीत होणार नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तर काय, तुमचं बेबी गोरं होण्यापेक्षा किंवा गुटगुटीत होण्यापेक्षा ते हेल्दी असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. सो ते हेल्दी राहण्यासाठी तुम्ही ज्या गोष्टी खाल ते तुमच्यासाठी चांगलं असेल. आणि बेबीचा कलर काही कायमस्वरूपी तसाच राहणार नाहीये. तो जन्मल्यानंतर वेगळा दिसणार आहे, त्यानंतर तो जेव्हा शाळेत जायला लागतो तेव्हा त्याचा कलर थोडासा वेगळा दिसतो, किंवा मग जेव्हा तो मॅच्युअर होतो तेव्हा त्याचा कलर वेगळा दिसायला लागतो. सो या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या वातावरणावरती किंवा तुम्ही कुठे राहताय त्यावरती थोड्याफार डिपेंड असतात, किंवा मग 90% तर या गोष्टी जीन्सवरती डिपेंड असतात. त्याच्यामुळे या गोष्टी खाल्ल्यामुळे अजिबात बेबी गोरं होणार नाही. आणि तुम्हाला तर खरं सांगते, मी आत्तापर्यंतच्या माझ्या प्रेग्नन्सीच्या जर्नीमध्ये मी केसर घरात सुद्धा घेऊन नाही आली, कारण मला डॉक्टरांनी आधीच सांगितलं होतं की केसर खाल्ल्यामुळे तुमचं बेबी अजिबात गोरं गुटगुटीत वगैरे काही होणार नाही. त्यामुळे मग मी त्या गोष्टी केल्याच नाहीत. खरं तर केसरचे अजूनही भरपूर सारे फायदे आहेत, पण या गोष्टीसाठी केसर अजिबात वर्क नाही करत. सो हा सुद्धा खूप मोठा गैरसमज आहे. यानंतरची इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तुमचं पोट दिसत नाहीये, तर तुमचं बेबी ॲबनॉर्मल आहे का, किंवा त्याची ग्रोथ व्यवस्थित नाहीये का, किंवा मग तुमचं जर पोट जास्त दिसतंय तर तुझे जुळी बाळं आहेत का. सो असा सुद्धा गैरसमज असतो. तर माझ्या बाबतीत सुद्धा हे झालेलं आहे. काही वेळेला मला सुद्धा असं वाटलेलं आहे की माझं म्हणजे नॉर्मली 5व्या महिन्यापर्यंत वगैरे पोट दिसायला लागतं, आणि माझं तेव्हाही काहीच दिसत नव्हतं. सो मला असं वाटायचं की ग्रोथ व्यवस्थित आहे की नाही. सो बेबीची ग्रोथ व्यवस्थित जरी असेल तरी तुमचं पोट काही वेळेला दिसत नाही. त्याची कारणं खूप वेगवेगळी आहेत. आता तुमची हाईट जास्त असेल तर तुमचं पोट तेवढंसं दिसणार नाही, म्हणजे जर माझ्यासारखी हाईट असेल तर तेवढं दिसणार नाही. तुम्ही जर हाईटने थोडेसे कमी असाल तर तुमचं पोट थोडंसं लवकर दिसायला स्टार्ट होतं, किंवा मग तुम्ही जर हेल्दी असाल, तुम्ही मुळातच हेल्दी आहेत, तुमचं टमी छान गोलूमोलू आहे, त्यामुळे मग तुमचं पोटपट थोडं जरी आलं वरती तर लगेच असे दिसायला लागेल. किंवा मग माझ्यासारखं एकदम फ्लॅट असेल तर तुमचं पोट अजिबात नाही दिसणार. सो अशा काही गोष्टी असतात. आणि त्यामुळेच मी डॉक्टरांना सुद्धा विचारलं की मग माझं पोट नाही दिसत तर बेबी हेल्दी आहे का, किंवा मग प्रॉपर वाढ आहे का. तर तेव्हा डॉक्टरांनी असं सांगितलं, जेव्हा तुमची मसल स्ट्रॉंग असतात तर तेव्हा तुमचं पोट कमी दिसायला लागतं. आणि जी की खूप छान गोष्ट आहे, तुझं पोट दिसत नाहीये म्हणजे तुला एक वरदान मिळालेलं आहे. सो ते ऐकून मला तरी खूप छान वाटलं. सो तुमचे जर मसल स्ट्रॉंग असतील तर तुमचं पोट सुद्धा दिसत नाही, आणि काही वेळेला तुमच्या प्रेग्नन्सीमध्ये किंवा डिलिव्हरीमध्ये सुद्धा तुम्हाला त्रास कमी होण्याची शक्यता असते. सो ही चांगली गोष्ट आहे. तुमचे जर मसल्स थोडेसे लूज असतील तर तुमचं पोट लवकर दिसू शकतं, किंवा थोडंसं जास्तीचं दिसू शकतं. त्यामुळे मग हा सुद्धा मोठा गैरसमज आहे पोट दिसण्याच्या बाबतीत किंवा प्रेग्नन्सीच्या बाबतीमध्ये, जो की तुम्ही खूप लोकांकडून ऐकला असेल, किंवा तुम्हाला सुद्धा इन केस तुम्ही प्रेग्नेंट असाल तर खूप लोकांकडे तुम्हाला म्हणजे लोकांकडून ऐकायला मिळालं असेल, किंवा तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर तुम्हाला बघायला सुद्धा मिळालेलं असेल, किंवा तुम्हाला सुद्धा कोणाच्या बाबतीत हे असं वाटलं असेल. सो असं आहे. त्यानंतर अजून एक गैरसमज आहे, तो म्हणजे नारळाचं पाणी पिल्यामुळे, प्रेग्नन्सीमध्ये नारळाचं पाणी पिल्यामुळे तुमच्या बाळाचं डोकं मोठं होतं. तर असं अजिबात नाही आहे. नारळाच्या पाण्यामध्ये खूप जास्त प्रमाणात पाणी असतं, त्याच्यामुळे मग ते आपल्या शरीरासाठी चांगलंच आहे. आणि प्रेग्नन्सीमध्ये तुमच्या शरीराला पाणी किती महत्त्वाचं आहे हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. सो मी ते काही वेगळ्यानं सांगण्याची गरज नाही आहे.
पण जेव्हा तुम्ही पाण्यासोबतच त्याच्यामध्ये असे काही घटक असतात ज्याच्यामुळे तुमच्या प्रेग्नेन्सीमध्ये तुम्हाला जे पोट वाढल्यामुळे किंवा पोटाचा भाग पोट वाढत आल्यामुळे ते मग चेस्टला वरती यायला लागतं थोडंसं पोट, किंवा मग तुमची कंबर दुखायला लागते, किंवा मग क्रॅम्प्स वगैरे यायला लागतात. सो त्याच्यासाठी सुद्धा नारळ पाणी खूप बेनिफिशियल आहे. त्यामुळे मग ते डोकं मोठं होतं वगैरे असं अजिबात नाही आहे. तुम्ही डेली सुद्धा नारळाचं पाणी पिऊ शकता. आणि जेव्हा तुम्हाला ना, म्हणजे मला तरी असं व्हायचं की पहिल्या 3 महिन्यामध्ये अजिबात गोष्टी पचायच्या नाहीत, कुठल्याच गोष्टी. सो त्यावेळेला मी काय करायची, तर विकनेस खूप यायचा, कारण आपल्याला पाणी पण नाही पचायचं आणि बाकी अन्न तर काही पचायचंच नाही, किंवा मग काही खाण्याची इच्छा नसते पहिल्या 3 महिन्यामध्ये, किंवा विकनेस खूप जास्त आलेला असतो. त्यावेळेला काय ना, नारळाचं पाणी हे बेस्ट आहे. त्यामुळे तुम्हाला एनर्जी येते. त्याचबरोबर तुम्ही संत्री, मोसंबी किंवा मी डाळिंब वगैरे हे खूप खाल्लेले आहे, जे मला पचत होतं आणि ज्यामुळे एनर्जी यायची, व्हिटॅमिन सी सुद्धा बॉडीला मिळायचं. सो या गोष्टी निश्चितच वाईट नाही आहेत, किंवा याने काही डोकं वगैरे मोठं होत नाही. सो तुम्ही नक्कीच नारळाचं पाणी पिऊ शकता. त्यानंतर सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही 8व्या 9व्यामध्ये महिन्यामध्ये झाडू आणि फरशी केल्यामुळे तुमची नॉर्मल डिलिव्हरी होणार आहे. तर असं अजिबात होत नाही. 9व्या महिन्यामध्ये फरशी झाडू केल्याने तुमची काही नॉर्मल डिलिव्हरी होणार नाही, कारण एक्झामच्या आदल्या दिवशी किंवा 2 दिवस अगोदर अभ्यास करून काय आपण लगेच पास होत नाही किंवा टॉपर होत नाही. सो प्रेग्नन्सीच्या बाबतीत सुद्धा हेच आहे. तुम्ही पहिल्या महिन्यापासून किंवा 3ऱ्या महिन्यापासून काय फॉलो करताय यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत, ना की तुम्ही 8व्या 9व्यामध्ये फक्त काय करताय यावरती. सो अगोदरपासून जर तुमचं चालणं, तुमच्या सगळ्या गोष्टी जर प्रॉपर असतील तर तुमची डिलिव्हरी नॉर्मल होणार आहे. आणि त्यामुळं हे जे सगळे गैरसमज आहेत की तुम्ही फरशी पुसली पाहिजे, किंवा आम्ही आमच्या काळामध्ये 8व्या महिन्यामध्ये शेतात कामं केलेली आहेत, 9व्या महिन्यामध्ये फरशी पुसलेली आहे, हे ज्या गोष्टी आहेत त्या फक्त कानापर्यंत येऊ द्यायच्या आणि त्या इग्नोर करायच्या सरळ सरळ. तुम्हाला काय वाटतंय, तुमचे डॉक्टर काय सांगतायत, हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि त्याचबरोबर ना, आपल्याला काय गोष्टी सहन होत आहेत किंवा आपण कुठल्या गोष्टी करू शकतोय ह्या गोष्टी आपण करायच्यात, ना की तुम्हाला जर कोणी हे सांगितले की हे केल्यामुळे हे होतं तर लगेचच तसं करायला जायचं असं अजिबात नाहीये. कारण काय होत असतं बघा, आपल्याला एक प्रेग्नन्सी झाली, सेकंड प्रेग्नन्सीच्या वेळेस आपल्याला अनुभव असतात सगळे, पण पहिल्या वेळी आपल्याला काय होतं, आपल्याला कोणी पण काही पण सांगितलं तर आपण लगेच विश्वास ठेवतो, कारण आपल्याला त्या बाबतीतला एक्सपिरियन्सच नसतो. सो तुम्ही तुमच्या डॉक्टरांना सजेस्ट करू शकता की खरंच असं केल्यामुळे, तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारू शकता की खरंच असं केल्यामुळे असं होतं का. आणि ते खूप महत्त्वाचं आहे. तुमचे डॉक्टर काय सांगतायत हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे मग फरशी वगैरे पुसल्याने तुमची काही नॉर्मल डिलिव्हरी होणार नाहीये. आणि अजून एक गोष्ट म्हणजे, तुम्ही सुरुवातीपासून खूप छान गोष्टी फॉलो केलेल्या असतात, पहिल्या महिन्यापासून खूप छान सगळं फॉलो केलेलं असतं, तरी सुद्धा तुमचे सीझर होतात किंवा सी सेक्शन होतं. सो काही वेळेला कसं असतं बघा, तुमच्या बेबीचं डोकं उलटं असतं. आता मला ह्या ज्या डॉक्टरांनी गोष्टी सांगितलेल्या तर त्यावरून मी सांगते, तुमच्या बेबीचं डोकं उलटं असू शकतं, किंवा मग तुमच्या बेबीची पोटामध्ये शी झालेली असू शकते, किंवा बेबीची जी नाळ आहे तर ती त्याच्या डोक्याभोवती आलेली असू शकते. त्यामुळे मग त्यावेळेला तुमचं सिझेरियन करावं लागतं. सो तुमची त्या दिवसाची कंडिशन कशी आहे त्यावरती तुमचं नॉर्मल डिलिव्हरी किंवा सी सेक्शन होईल की नाही हे अवलंबून आहे. त्यामुळे तुम्ही पहिल्यापासून तर सगळ्या गोष्टी प्रॉपर करायलाच पाहिजेत, पण तरी सुद्धा इन केस काही वेळेला हे असं होऊ शकतं. सो त्यामुळे फरशी पुसल्याने आणि तर काहीच होणार नाहीये. त्यामुळे तुम्हाला जेवढ्या गोष्टी सहन होत आहेत तेवढ्याच करायच्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या डॉक्टरांवरती विश्वास ठेवायचा आहे. कारण खूपदा असं होतं की आपल्याला सांगतात की डॉक्टर पैशासाठी काहीही करतात, पण तुम्ही चांगले डॉक्टर बघा, त्यांच्यावर विश्वास ठेवा, कारण तुम्हाला 9 महिन्यामध्ये चांगल्या वाईट गोष्टी तेच सगळ्या व्यवस्थित सांगणार आहेत आणि बाकीच्यांपेक्षा त्यांना त्या गोष्टीचं जास्त नॉलेज असतं. त्यामुळे कधीही डॉक्टरांवर विश्वास ठेवलेला नेहमी चांगलं. आणि बाकी मग काय, तुमची प्रेग्नन्सी मस्त एन्जॉय करा इनकेस जर कोणी प्रेग्नेंट असेल तर. सो या तर सगळ्या गोष्टी होत्याच, पण त्याचबरोबर अजून तुम्हाला या व्यतिरिक्त कुठल्या गोष्टी माहिती आहेत प्रेग्नन्सीबद्दलचे गैरसमज, हे सुद्धा मला कॉमेंट करून सांगा, जेणेकरून काय होईल, माझ्यासारख्या अजून जर कोणी मुली असतील तर त्यांना त्याचा फायदा होईल आणि जास्तीत जास्त हे जे गैरसमज आहेत तर ते कमी व्हायला मदत होईल. सो असा होता आजचा व्हिडिओ. आणि खरंच सांगते, तुम्हाला व्हिडिओमध्ये खूप सारे ट्रान्झिशन दिसलं असेल, किंवा खूप सारे मी इकडे बसली, तिकडे बसली, इकडे हल्ली, तिकडे हल्ली, असं काहीतरी दिसलं असेल, कारण मी चक्क 7 ते 8 वेळेला व्हिडिओ बनवलाय. कारण व्हिडिओ शूटच होत नव्हता, बॅक कॅमेराने शूट करतेय आणि त्याच्यामध्ये मध्येच काहीतरी मेसेज आला तर व्हिडिओ तिथे स्टॉप व्हायचा किंवा अजून काय काय व्हायचं. सो आज खूप स्ट्रगल केलं या व्हिडिओसाठी. सो ह्या स्ट्रगलला प्लीज थोडंसं प्रेम द्या. आणि त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की तुमच्या फ्रेंड्ससोबत, फॅमिलीसोबत शेअर करा.
आणि त्याचबरोबर लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. चला भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या. बाय.